नमस्कार मित्रांनो, आता आपण चायनीज कॉलर कशी लावायची. चायनीज कॉलर म्हणजे स्टँड कॉलरही म्हणतात, चायनीज कॉलरही म्हणतात आणि ती एक आपण अंदाजे कापत असतो. पहा 17 इंचची ही स्टँड आहे. आता खालील कपडा आपण चिपकवणार. मसाला असल्यामुळे ती चिटकून जाणार आहे. चिटकली फक्त ताव आपण पाहायचा, प्रेस किती गरम आहे ते. आता त्यानंतर पलटवून प्रेस करायची म्हणजे कडक चिपकत असते. कडक चिपकवल्यानंतर आपण त्यावर शिलाई कशी मारायची ते पहा. खालच्या भागाला आपण शिलाई मारून घ्यायची असते, किनारवर किंवा दाबची. कोणी प्रेसनुसार त्याला पलटवून घेत असतं. त्यानुसार आपण आपल्या परीने जसं आपल्याला योग्य वाटेल त्या प्रकारे शिलाई मारून घेतली खालच्या भागाला. त्यानंतर एक कापड घ्यायचा, तेवढाच कापड आपण ही वरची बाजू आहे ती या प्रकारे दाबून घ्यायची, शिलाई मारायची. शिलाई मारून घेतल्यानंतर सरळ त्याच्या कोपऱ्याला शिलाई मारायची आहे त्यानुसार. आणि कापड आपण कापून घ्यायचे आहे. 1/2 इंचचा कापड आपण कापायचा असतो. 1/2 इंचचा कापड कापल्यानंतर जो उरलेला कापड आहे तो देखील आपण बारीक छाटून घ्यायचा आहे. छाटून घेतल्यानंतर आपण आता तिला नख मारून पलटवून घ्यायचं असतं. पलटवल्यानंतर आपली स्टँड कॉलर तयार झालेली आहे, फक्त बसवायची बाकी आहे. आपण तिला किनारी शिलाई देखील मारू शकतो. किनारी शिलाई आपण तिला मारू शकतो. किनारी शिलाई किंवा प्रेस देखील मारू शकतो. त्यानंतर आपण स्टँड कॉलर दोरा वगैरे छाटून त्याचं सेंटर काढायचं आहे. सेंटर बारीक कैची मारायची. सेंटर काढल्यानंतर आता आपण त्यानुसार गळा पाहायचा आहे की गळा लहान आहे की मोठा आहे. तर त्यानुसार आपण लावून बघायचे आहे. गळा 1/2 इंच जर छाटायची वेळ आली तर आपण त्याला गोल कापायचं असतं. आणि आपली स्टँड कॉलर चायनीज कॉलर आपण आपली सेम बसायला पाहिजे. जे रेडीमेड शैलीतील आपलं हे शर्ट तयार व्हायला पाहिजे. हे आहे नेहरू शर्ट आहे, नेहरू शर्ट. त्यानुसार आपण गळा छाटून घेतला. गळा सेम आहे सेंटरमध्ये. आणि स्टँड कॉलर उलटी लावायची असते, चायनीज कॉलर उलटी लावायची असते. 1/2 इंचनुसार सेंटर काढून आपण तिला सरळ शिलाईमध्ये दोघी दाबून घ्यायचे आहेत आणि हळूहळू शिलाई मारायची त्या ठिकाणी. त्यानुसार सरळ शिलाई मारायची आहे. आता मधला सेंटर आपण मिळवणूक करून घेतला. मधला सेंटरही मिळवायचा असतो. त्यानंतर जिरवा वगैरे न येता सेम चायनीज कॉलर आपली बसायला पाहिजे. त्यानंतर आपण किनारी शिलाई मारून घ्यायची आहे. किनारी शिलाई मारून घ्यायची आहे. जवळजवळ 2 इंच 1.5 इंच आपल्यानुसार आहे. 1.5 इंच 2 इंच आपण शिलाई मारल्यानंतर जिथून आपण किनारी शिलाई मारली तिथपर्यंत मारायची आहे. त्यानंतर इकडची देखील शिलाई तेवढीच मारायची आहे, किनारी मारायची आहे. त्यानंतर सरळ किनारी शिलाई कापडमध्ये दाबून किनारी शिलाई मारायची असते. आपली जवळजवळ चायनीज कॉलर आता लागलेली आहे. फक्त वरची शिलाई आपली खालची शिलाई मारायची राहिली आहे. त्यानंतर आपली चायनीज कॉलर जवळजवळ लागलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो. अशा नवीन व्हिडिओ आमचे येत असतात. आता ही चेनचे शर्ट आहे. हे शर्ट आहे